आत्ताच्या महिलांकडे कमी दिवस आहेत, काही महिने आहेत किंवा काहीच दिवस आहेत. त्या महिलांनी प्रायोरिटी वाईज कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? पहिली गोष्ट तर गर्भसंस्कार हे केलेच पाहिजेत. गर्भसंस्कारांमध्ये ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी ज्या शिकवल्या गेलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. सेन्सरी ऑर्गन्स, 5 सेन्सरी ऑर्गन हे काय आहेत? आपले इनपुट डिव्हायसेस आहेत, ज्या माध्यमातून ते येणारं बाळ काय करणार आहे, या विश्वातलं ज्ञान घेणार आहे. सो ते सेन्सरी ऑर्गन आज गर्भात असतानाच बनत आहेत. त्यामुळे त्या सेन्सरी ऑर्गनसाठीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज सांगितल्या जातात तर त्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा इथे केल्या जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आहार असेल, एक्सरसाइज असेल आणि मेनली अवेअरनेस. जसं की आता खूप कमी दिवस राहिलेला आहे, 3rd ट्रायमेस्टर असेल तर मुळात लेबर मॅनेजमेंटबद्दलचं काही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. इवन बेबी हँडलिंगबद्दलचे काही स्किल्स डेव्हलप केले गेले पाहिजेत. बिकॉज जर प्रायमी मॉम असेल आणि आत्ता बाळ होणार आहे तर त्या बाळाला हँडल करण्याच्या संदर्भातली मानसिकता आत्ताच तयार करणं गरजेचं आहे. त्याबद्दलचं अवेअरनेस, त्याबद्दलचं नॉलेज घेणं गरजेचं आहे.